मित्रांनो, हा व्हिडिओ बघा आधी. कोणच येणार नाही. चालतंय ना? हां, पालक मीटिंगला कोण येणार नाही तुमचं. मग आता कसं करायचं? पुढच्या पालक मीटिंगला येते. काय ते पुढच्या पालक मीटिंगला येतात. येतात काय? जरा पप्पाला काम लागलं रे, मम्मीला काम लागल्यामुळं येणार नाहीत रे पालक मीटिंगला. तुला काय प्रॉब्लेम आहे? हां, नुसता दुरी पाहिजे. मोठ्यान बोल की. काय? मला माझ्याकडे काय खायला नाही आणि दुरी पाहिजे. मी देतो की तुला खाऊ. हां, देऊ ना? काय पाहिजे? आणि मला नुसता बिस्किटचे डबा बिस्किट पाहिजे. आणि काय पाहिजे? आणि काजू. चालतं. काय पप्पा मम्मीला बोलवून घेऊ? हां, मी सांगितल्यावर लगेच येणार. सांगू काय? सांग, फोन करतो की लगेच. कामात असतील. कामात असतील होय. लिटरली हा व्हिडिओ बघितला ना, मला माझी लहानपणीचीच आठवण आली. मी पण 5वी पासून हॉस्टेलला होतो आणि आता त्या मुलाकडे बघितल्यावर असं वाटतंय, यार किती छोटं आहे ते. म्हणजे एवढ्या लहानपणी एवढं सगळं हॉस्टेलची लाईफ. आणि ते हॉस्टेलची लाईफ काय असते ते ना, जे हॉस्टेलमध्ये राहिलेत ना त्यांनाच माहिती असतं. मी 5वी पासून हॉस्टेलला होतो आणि आमचं हॉस्टेल म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शारदानगर, सगरोळी, जिल्हा नांदेड या ठिकाणी ही आमची संस्था होती शाळेची. आणि तिथंच आमचं हॉस्टेल होतं. ठीक आहे, 5वी ते 10वीपर्यंत आमचं हॉस्टेल होतं त्यावेळेस. पण 5वीला आता विचार करा तुम्ही, म्हणजे किती छोटे छोटे असतात वगैरे. आमच्या वेळेस तर असं होतं की म्हणजे ते जेवण मेसचं स्वतःचे स्वतः कपडे धुवून घ्यायचे. आणि आमचा ड्रेस पण असा होता की खाकी हाफ पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. म्हणजे 5वीला असताना विचार करा, त्या मुलाने पांढरा शर्ट स्वतः धुवून घ्यायचा कपडे. आपल्याला तिथं म्हणजे आमच्या हॉस्टेलला असं कोणी धुवायला वगैरे कपडे नव्हतं असं, तर ते स्वतःलाच आपलं धुवून घ्यायला लागायचं. आणि जेव्हा पॅरेंट्स वगैरे यायचे ना, एवढी खुशी व्हायची. कारण विचार करा, 5वीला असलेला मुलगा किंवा मुलगी ते आईवडिलापासून दूर राहते आणि अचानकच त्यांच्या घरचे भेटायला येतात वगैरे. आणि सगळ्यात जास्त दुःख ते तेव्हा व्हायचं जेव्हा हा मुलगा रडतोय की एखादी मीटिंग आहे किंवा गॅदरिंग वगैरे आहे अशी. म्हणजे सगळं बाकीचे जे फ्रेंड्स आहेत आपले, त्यांचे सगळे पॅरेंट्स वगैरे येतात, पण आपले आईवडील जर नाही दिसले किंवा येणार नसतील ना, ते दुःख जे आहे ना ते कधीच कोणत्या त्या मुलाला हॉस्टेलच्या बघायला भेटू नये. कारण खूप रडायला येतं. इनफॅक्ट मला आता पण म्हणजे ते फील होतं, त्या मुलाची जी फिलिंग आहे ना ती कळते की तो म्हणतोय तेवढ्या ह्याच्यामध्ये आईवडील